प्यारा होता सूर्यवंशी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचं स्वागत करावं, सन्मान करावा। वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये सहर्ष स्वागत यासह या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते तलवार भेट या ठिकाणी दिलेली आहे। आज अनेक आपण विकास कामांचंही उद्घाटन करणार आहोत। त्याकरता आपण वेगळा कार्यक्रम घेतलाय, त्याबद्दलही आपल्याला शुभेच्छा देतो। आणि अर्थातच माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब, इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही, हे आश्वासनही आपल्याला या निमित्ताने देतो। मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि जसं खासदार साहेब बोलले, हे शहर भगवं शहर आहे। या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी एक जे तेज आम्हाला पाहायला मिळतं ते खरोखर अत्यंत महत्वाचं आहे। आणि ही देखील मला असं वाटतं उत्तम योगायोग आहे की एकीकडे महाराज आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांचे दोन्ही पुतळे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं स्मरण देत राहतील की आज आपण भगव्या टोप्या, भगवे फेटे आणि भगवा झेंडा घालून, झेंडा हाती घेऊन या ठिकाणी राहू शकतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराज नसते तर कदाचित हा भगवा रंग कुठेही दिसला नसता। आणि म्हणून हे जे महाराजांचे उपकार आपल्यावर आहेत ते आपण कधी फेडू इचलकरंजीच्या इतिहासामध्ये दुसरं मानाचं पान। शिवतीर्थच्या उद्घाटनानंतर वाघाच्या छाव्याचं इचलकरंजीमध्ये आगमन होतंय। ना भूतो ना भविष्यती शिवतीर्थचा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला आणि एक फोटो झळकला। शिवाजी महाराजांचा पुतळा वर अश्वारूढ तयार आहे आणि त्याच्या समोरनं शंभूराजे निघालेत। शिवछत्रपती शंभूराजांच्याकडे पाहतायत। हा इचलकरंजीतला फोटो सगळ्या देशभर गेला आणि शंभूराजांचं आगमन इचलकरंजीमध्ये झालं। फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपनी सब पे भारी है। शंभूराजे 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 शंभूराजे
पहिल्यांदा तर अभिनंदन करेन इथल्या समितीचं की ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून हा पुतळा या ठिकाणी उभारला. याचा खालचा भाग जरी शासनाच्या माध्यमातून आपले खासदार साहेब आमदार साहेब यांनी तयार केला, तथापि मला ही गोष्ट अतिशय मनापासून आवडली की आपल्या छत्रपतींचा पुतळा, आपल्या युवराजांचा पुतळा हा जनसहभाग त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा शासनाचा पुतळा असू शकत नाही, हा जनतेचाच पुतळा आहे, हे जनतेचंच स्मारक आहे. आणि म्हणून मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. छत्रपती संभाजी महाराज एक अशी तळपती तलवार होती. 9 वर्ष त्या ठिकाणी औरंग्याला त्यांनी झुंजवत ठेवलं. त्या औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाही, या महाराष्ट्रामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कब्जात घेईल आणि महाराष्ट्र कब्जात आला तर हिंदवी स्वराज्य संपून जाईल. त्याला काय माहिती होतं की एक छावा त्या ठिकाणी होता जो रक्षणाकरता तयार होता. औरंगजेब या ठिकाणी आला पण मराठ्यांनी त्याची कबरच या ठिकाणी खोदली. औरंगजेबाला कधी हा मराठी मुलूक जिंकू दिला नाही. 9 वर्षामध्ये 120 लढाया छत्रपती संभाजी महाराज लढले, एकही लढाई कधी हारले नाही. अरे या ठिकाणी दगा झाला नसता तर या छाव्याला पराजित करण्याची ताकद कुठल्या औरंग्यामध्ये नव्हती, कुठल्या मुघलामध्ये नव्हती. अशा प्रकारचा हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपनी सब पे भारी है. खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातला असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महात्मा कवि कर्म ये वही शब्द बोला था. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग, और शेर के बच्चे को छावा. आजचा दिवस माझ्याकरता इतका पुण्यवान आहे. इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली. श्वास होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचा धर्म होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचं गोत्र होतं छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे. सह्याद्री
अपने लिए जीता है वो इंसान है, जो समाज के लिए जीता है वो छत्रपति। छत्रपति